नमस्कार स्वामी परिवार. श्री स्वामी समर्थ. मी अपर्णा ज्ञानेश्वर गोविलकर. आपल्या स्वामी गुरु भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण असा एक आध्यात्मिक मधला सोपा उपाय सांगणार आहोत. ज्यांना कोणाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर हा तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला एक वेगळी दिशा मिळू शकते. तर बघा कसं आहे, काही लोक असं म्हणतात ना, आमच्या मनाला मनःशांती मिळत नाही. मी इतकं देवाचं करतो, मी मी इतके नामजप केलेत, मी इतकी सेवा करतो, पूजा करतो, तीर्थक्षेत्र केली, अन्नदान करतो, असं बरंच काही, पण तरी पण माझ्या मनाला शांती नाही. तर याचं कारण एकच आहे, आपण जे काही देवाला सेवा पूजा करतो देवाची, ती शुद्ध मनाने करायला पाहिजे. आणि आपण देवाला शोधत बसतो, पण आपल्या मनाला म्हणजे मनाला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, मनाला समजवण्याचा प्रयत्न करत नाही. तर आपण तर त्यासाठी काय करायचं, तर दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी किमान 11 मिनिटे देवाजवळ शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. दररोज 11 मिनिटे सातत्याने. आणि मग आणि जे काही कराल ते एकाग्रतेने करा, शांततेने करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मोबाईल, टी व्ही, बाकी कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. आपलं मन चिंतन फक्त देवाच्या चरणापाशी अर्पण करायचं. आणि हे दररोज सातत्याने केलं तर तुम्हीच एक नवीन अनुभव घ्याल. पण जे काही कराल ना, ते एकदम एकाग्रतेने करा. आध्यात्मिक प्रगती काही एका दिवसात होत नाही, ती टप्प्याटप्प्याने होते. जसं आपण देवावर आपला किती विश्वास आहे याच्यावर आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. जर तुम्ही एकाग्रतेने दररोज सेवा पूजा एकाग्रतेने केलीत, नाहीतर आपण पूजा करतो, देवाला आंघोळ घालतो म्हणा किंवा अभिषेक वगैरे सगळं काही करतो देवाचं, पण जर आपला मनच तिथे देवाजवळ थाऱ्यावर नसेल, देवाजवळ नसेल, आणि आपलं मन भरकटते आणि आपण करायचं म्हणून करतोय असं असेल, तर देव हे सगळं जाणतो. आपल्यापेक्षा देवाला हे सगळं काही माहिती असतं. मग कशी आपली प्रगती होणार? नाही होऊ शकत. तर तुम्ही एकाग्रता ठेवा, सगळं काही ध्यान आहे ते देवाच्या चरणी लावा आणि मग तुमची आध्यात्मिक प्रगती कशी होते ते बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपण जे काही लोकांची चेष्टा मस्करी निंदा आहे ते सगळं काही करतो, सगळं देवाचंही करतो आणि तेही चालू असतं. तर ते आम्हाला कळत नाही, पण तो वरती बसलाय देव, त्याला सगळ्यांचा हिशोब ठेवतो. तो सगळ्यांचं मग सगळं काही माहिती असतं. त्यामुळे या गोष्टी आपण बंदच केल्या तर बरं आहे. त्यामुळे काय होईल, देवाजवळ शांत तुम्ही इथे तिथे बसण्यापेक्षा, शेजारी पाजारी बसण्यापेक्षा देवाजवळ बसा, देवाशी बोला. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या देवाला सांगा. आणि काही त्रास होत असेल किंवा कोणी काय बोललं किंवा काय, मी तर बोलते देवाजवळ रडलात तरी चालेल, कारण इतर लोक तुमचं रडगाणं ऐकणार नाही. देव तुमचं रडगाणं नक्कीच ऐकेल. आणि तुम्हाला बघा, मग तुम्ही जर हे देवाजवळ मनमोकळेपणाने बोललात, म्हणजे जसं आपण एका माणसासमोर मनमोकळेपणा करतो, तसं तुम्ही जर देवासमोर मोकळेपणाने बोललात, मन मोकळं केलं, तर मग देवही ते ऐकतो. देवामध्ये पण आपण जशी आपण पूजा करतो, सर्व काही पूजाविधी करतो, सेवा करतो, तर ती प्राणप्रतिष्ठा एक प्रकारे होते आणि देव आपलं ऐकतो. तुम्ही अनुभव घ्या आणि त्यातून काय शिकता येईल ते बघा. असं नित्यनेमाने केलं तर तुमची हळूहळू नित्यनेमाने केलं तर नक्कीच प्रगती होत जाईल आणि त्यातून तुम्हाला अनुभव येत जातील. तसेच दृष्टांत पण येतील, स्वप्नात दृष्टांत पण देव देतील. जर तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल होते तेव्हा तुम्हाला देव दृष्टांत देतो. आणि बरंच काही नवनवीन आपल्या आयुष्यात बदल घडतात, चांगलेच बदल घडतात. तर त्यामुळे जर चांगले सत्कर्म केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील. तर बघा, या पद्धतीने तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला वाटचाल मिळू शकते.
तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली असेल. जर माझी माहिती आध्यात्मिक माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.